वाचन करताना माझ्याकडून चूक घडली। सभागृहाची कार्यपद्धती मराठीतूनच हाताळली। घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो। राहुल नार्वेकरांचा सभागृहात माफीनामा। राहुल नार्वेकरांच्या भाषणावरून राजकारण करू नये, मंत्री उदय सामंतांकडून नार्वेकरांची पाठराखण। विधानसभा अध्यक्षांना मराठी बोलता येत नाही हे गंभीर। हे नार्वेकर नव्हे नॉर्वेकर आहेत। संजय राऊतांचा हल्ला। राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापूरमध्ये आंदोलन। मनसेनं नार्वेकरांना मराठी शुद्ध लेखनाची पुस्तकं पाठवली। आज पुस्तकं पाठवत आहोत, तुमच्या तोंडावर हे मराठीचे धडे गिरू। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका। मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस। अनेक सखल भागात पाणी साचलं। पाण्यातून वाट काढताना मुंबईकरांची कसरत। एका पावसातच मुंबई ठप्प झाली। अर्धी मुंबई खोदून ठेवली। नाले सफाई अजिबात झाली नाही। संजय राऊतांचा हल्ला। मन की बात हा सरकारचा संडे स्पेशल कार्यक्रम असायचा। आता सरकारनं सामान्य जनतेचाच कार्यक्रम लावला। महागाईवरून रोहिणी खडसेंची सरकारवर टीका। फुटीर खासदारांना गावी जाण्यासाठी चार्टर्ड विमान दिली। सर्वसामान्यांना रेल्वे बेसचा पास असतो, तसा खासदारांना चार्टर्डचा पास। मुंबईकरांच्या होणाऱ्या हालांची त्यांना देणं घेणं नाही। खासदार संजय राऊतांचा हल्ला। काटोलच्या नगराध्यक्षा अर्चना देशमुखांचं जात प्रमाणपत्र रद्द। ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढून विजय मिळवला होता। देशमुख यांच्या नगराध्यक्षपदावर गंडांतर येण्याची शक्यता। नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव। पराभवाची काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल। महाविकास आघाडीची 99 मतं फुटल्याचं स्पष्ट। कारणी मीमांसा करण्यासाठी उच्चस्तरीय समीक्षा समिती स्थापन। महाराष्ट्राचा महा एआय उपक्रम देशात ठरणार अभिनव। शासकीय कामामध्ये गती आणि पारदर्शकता येणार। राज्यातल्या विभागात लवकरच अंमलबजावणी। आमदार दिलीप सोपर यांच्या निवासस्थानाबाहेर आग। फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती। 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये तरुणाला चाकूनं भोसकलं। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून 2 प्रवाशांमध्ये वाद। पश्चिम रेल्वेच्या अंधेरी बोरिवली स्थानकादरम्यानची घटना। मयंक लोहार असं मृत प्रवाशाचं नाव। मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। पेणच्या गणेश मूर्ती कारखान्याला पावसाचा फटका। कारखान्यात पाणी शिरल्यानं गणेश मूर्ती भिजल्या। नैसर्गिक नाल्याचा प्रवाह अडवल्यामुळे पाणी कारखान्यात। अकोल्यामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। अकोला शहरासह सर्वच तालुक्यात पावसाची दमदार हजेरी। नागरिकांची तारांबळ। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर। साक्रीतल्या खुडाणीमध्ये वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू। घटनेत मेंढपाळ सुद्धा जखमी। सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी। पाथरपुंज हे काल 174 मिलीमीटर पावसाची नोंद। पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम। अंबोलीसह दोडामार्ग तालुक्यात पावसाची रिपरिप। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुढचे 2 दिवस ऑरेंज अलर्ट। धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा कहर। साक्रीतल्या खुडाणीत वीज कोसळून 40 मेंढ्यांचा मृत्यू। राज्यातलं पर्यटकांचं आकर्षण असलेला ओझरडे धबधबा प्रवाहित। सातारा जिल्ह्यात कालपासून पावसाची दमदार हजेरी। हिमाचलच्या किन्नौरमध्ये जीर्ण पूर कोसळला। 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला। डंपर थेट सतलज नदीत पडला।